मुंबई पुणे जुन्या महामार्गावरनं घाटमाथ्याकडे प्रस्थान करणाऱ्या भाविकांच्या दिंड्या हा श्रद्धेचा प्रवास असला तरी सुद्धा तो अनेकदा जीवघेणा ठरतो। अवघड वळण, तीव्र उतार चढण आणि भरधाव वाहनं ह्यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरती चालणाऱ्या भाविकांचा अचूक अंदाज येत नाही। परिणामी छोटे मोठे अपघात घडतात आणि काही वेळा जीवितहानी सुद्धा होते। आणि ही गंभीर बाब लक्षात घेऊन खालापूर तालुक्यातील चौक टेंबरी गावातनं शनी शिंगणापूर या ठिकाणी जाणाऱ्या दिंडीसाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था हेल्प फाउंडेशन यांच्या माध्यमातून धनंजय गीत यांच्या पुढाकारानं एक महत्त्वपूर्ण आणि जीवनरक्षक उपक्रम राबवण्यात आला। दिंडीमध्ये सहभागी प्रत्येक भाविकाला रिफ्लेक्टर, सेफ्टी जॅकेट्स, कॅप्स आणि सिग्नल बॅटन्स देण्यात आलेले आहेत। घाटामधल्या अंधाऱ्या आणि धोकादायक वळणांवरती भाविक स्पष्टपणे दिसावेत यासाठी ही साधनं अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। या निमित्तानं हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांनी सामाजिक संघटनांना आवाहन केले की पारंपरिक अन्नदानाबरोबरच आता जीवनदान देण्याच्या दृष्टीनं सुरक्षा साधनांचं वाटप करणं ही काळाची गरज आहे। श्रद्धेला सुरक्षिततेची जोड दिल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात आणि असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केले। दिंडी प्रमुखांनी सुद्धा मनोगत व्यक्त करताना सांगितले की अनेक वर्ष दिंडीमध्ये सहभागी होत असताना अन्नदानाचा अनुभव तर घेतलाच आहे, पण सगळ्यांच्या जीवन रक्षणासाठी सुरक्षा साधनं देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे आणि तो एक सकारात्मक पायंडा ठरेल। सुरक्षेचे सगळे निकष पाळण्याचं अभिवचन सुद्धा त्यांनी दिलंय। या उपक्रमात गुरुनाथ साठेलकर, धनंजय गीत, अमोल कदम, महेश भोसले, पंकज बागुल आणि ऋषिकेश विश्वकर्मा यांचा सक्रिय सहभाग होता। महामार्ग पोलीस आणि आरटीओ विभागाला सुद्धा या उपक्रमातून सहकार्य होईल। तसंच समाज प्रशासन ह्या समन्वयातनं अपघातमुक्त दिंडीचा आदर्श सुद्धा निर्माण होईल असा आशावाद व्यक्त करण्यात आलाय। श्रद्धेच्या प्रवासामध्ये सुरक्षिततेची नवी दिशा देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतोय। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून नित्यनेमानं वेगवेगळ्या भाविकांच्या दिंड्या जात असतात, परंतु त्यांच्या जीविताची काळजी म्हणून आणि त्यांना सुरक्षेचं साधन म्हणून हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून धनंजय गीत यांच्या पुढाकाराने त्यांना सेफ्टी जॅकेट्स, सिग्नलिंग बॅटन आणि कॅप दिलेले आहेत, जेणेकरून त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि त्यांना कोणत्याच प्रकारची अडचण येऊ नये या पद्धतीने त्यांनी प्रवास करत असताना वाहतुकीला कोणतीही बाधा होऊ नये अशा पद्धतीने त्यांनी देखील एक संकल्प केलेला आहे। खास या दिंडीचे जे प्रमुख आहेत त्यांनी विनासोबत ठेवलेले आहे, सेफ्टी जॅकेट घातलेले आहे आणि अशा पद्धतीने बॅटन देखील त्यांच्या हातात आहे। हे खऱ्या अर्थानं सेफ्टीच्या बाबत त्यांनी अत्यंत जागरूकपणे हा आमचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट ॲक्सेप्ट केलेला आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद।